ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि एक वेगळी बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातून। यवतमाळच्या एका शेतकऱ्याला एका झाडानं एका रात्रीत करोडपती केलंय। पुसद तालुक्यातील खुर्शी इथे पंजाब केशव शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। त्यांच्या शेतात एक झाड होतं। हे झाड नेमकं कशाचं आहे याची माहिती त्यांनाही नव्हती। 2013-14 मध्ये वर्धा नांदेड रेल्वेच्या सर्व्हेसाठी कर्नाटकातून आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना या झाडाची माहिती सांगितली। ते झाड होतं चक्क रक्तचंदनाचं। या झाडाचं मूल्य तेव्हा 4,97,00,000 रुपये एवढं होतं। मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली। शिंदे परिवाराने नागपूर खंडपीठात दाद मागितली असता त्यांच्या बाजूने निकाल लागला। शिंदे कुटुंबाला मूल्यांकनाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये देण्याचे आणि सुरुवातीला 50 लाख रुपये भरण्याचे आदेश दिलेत। तसंच शिंदे कुटुंबाला पूर्ण मोबदला मिळावा यासाठी झाडाचं मूल्यांकन करण्याचेही आदेश आता देण्यात आले आहेत। नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या याचिकेमधील हेच रक्तचंदनाचे झाड आहे। सदर निकाल आदेशानुसार न्यायालयात वन विभागाने 1 करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे आणि मूल्यांकन झाल्यानंतर मूल्यांकनाची डेट त्याला 7/7/2025 दिली आहे। 7/7/2025 पर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित 50 लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहेत। सध्या 50 लाख रुपये न्यायालयात जमा ठेवण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश फाळके। निलेश, एखादा शेतकरी रातोरात करोडपती होतोय तेही एका झाडामुळे, अधिकचे काय अपडेट्स मिळत आहेत, काय घडलं नेमकं? कुणालाही विश्वास बसणार नाही, मात्र एका झाडाने एका शेतकऱ्याला करोडपती बनवलाय। गोष्ट आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खुर्शी या गावातील पंजाब शिंदे असे या शेतकऱ्याचं नाव आहे। या शेतकऱ्याच्या शेतामधनं 2013-14 रोजी वर्धा नांदेड या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्यात आलं आणि या ठिकाणी असलेल्या एका रक्तचंदनाच्या झाडाने या शेतकऱ्याला करोडपती बनवला आहे। भूसंपादनाचा प्रक्रिया चालू असताना या शेतातील झाडाची पाहणी करण्यात आली। त्यावेळेस कर्नाटकातील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हे झाड रक्तचंदनाचं असल्याचं त्यांना सांगितलं। या शेतकऱ्याने बाहेरून त्रयस्थांकडून या झाडाचं मूल्यांकन केलं। त्यावेळेस 5,97,00,000 असं त्याचं मूल्य निघालं आहे। ही रक्कम देण्यास रेल्वे विभागाने टाळाटाळ केली आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि आता या शेतकऱ्याला या नुकसान भरपाई पोटी 1 कोटी देण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहे। त्यातील 50 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर या झाडाचं पुन्हा फेरमूल्यांकन करून उर्वरित रक्कम देण्याचे आदेश सुद्धा रेल्वे विभागाला दिलेले आहेत। निलेश फाळके, एबीपी माझा, पुसद, खर्ची, यवतमाळ। धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या माहितीसाठी। आणि या बातमीसहित बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा।